लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता बरेचसे प्रश्न आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी सरकारने अपडेट दिली होती, जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती सरकारने अपडेट दिली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते क्लिक करू शकतात। व आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे की नारी शक्तीद्वारे आम्ही जे नारी शक्ती ॲप आहे त्याद्वारे आम्ही अर्ज केले आहे, तर आम्ही ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे, ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे का, वेबसाईटवरती ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे, याच्यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकतात। तर आपण इथे क्लिक केलेलं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर की काय होणार आहे ते एकदा बघूया, कारण इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पेज नॉट फाउंड हे आपल्याला पेज येत आहे, म्हणजे अजूनही ई-केवायसी प्रक्रिया सुरू झालेली नाही। त्यामुळे लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी प्रक्रिया कधी सुरू होणार आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहे व 15 ऑगस्टच्या नंतर शक्यता आहे की ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने हे सुरू होणार आहे। दुसरा प्रश्न आहे की नारी शक्ती ॲपद्वारे आम्ही अर्ज केला आहे, तर आम्ही आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काय करायचं आहे, तर आता ई-केवायसी जो ॲप आहे जी नारी शक्ती जी ॲप आहे ती सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा सरकार याच ऑफिशियल वेबसाईटवरून असं असू शकतं की तुम्हाला सुद्धा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे। आता ई-केवायसी सुरू झाली नाही अजून, त्यामुळे पहिल्यांदा अशी माहिती घ्या की जेव्हा ई-केवायसी सुरू होणार आहे नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर ऑगस्ट महिन्यामध्ये ई-केवायसी सुरू होणार आहे, परंतु आता 15 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेच्या नंतर ही जी काही ई-केवायसी प्रक्रिया आहे सुरू होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे। तिसरा प्रश्न आहे की यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत किंवा कागदपत्रे लागणार आहेत का, तर याबद्दल सविस्तर कोणतीही माहिती सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवली नाही किंवा सरकारकडून अजून सविस्तर माहिती आलेली नाही, त्यामुळे चिंता करू नका। आधार कार्ड आणि तुमचं रजिस्टर नंबर असणार आहे ते महत्त्वाचं असणार आहे। त्याच्यामुळे ते फक्त आणि फक्त जेव्हा अर्जदार लॉग इन किंवा अर्जदार लॉग इनची सुद्धा प्रक्रिया मे बी लागणार नाही, कारण ही डिरेक्टली काय होतं की सेकंड पेजला जात आहे किंवा दुसऱ्या नवीन पेजवरती जात आहे। त्यामुळे तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर किंवा रजिस्टर नंबरसुद्धा इथे गरज राहणार नाही। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, जे नारी शक्ती ॲपवाल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा या वेबसाईटवरून शक्यता आहे की तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे। अद्याप ई-केवायसी प्रक्रिया सुरू झालेली नाही। कागदपत्रांची जी काही डॉक्युमेंटची सरकारकडून अजून सविस्तर माहिती आलेली नाही। बँकची ई-केवायसी असेल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसी वेगवेगळं असणार आहे। त्यामुळे ही संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती नक्कीच अपडेट देणार आहे जेव्हा सरकारकडून अजून सविस्तर माहिती येणार आहे। तर या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींनो, आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्यासोबत नेहमी राहा। धन्यवाद।